परेश बोपी. हा कामोटकर भावनांचा सर्वात मोठा हिटर असेल तर हरेश कामोटकर. अंकेश आणि धनु बंटी. अतुल असे असंख्य जण आहेत. असं आहे काय? अरे हातकार इथं. हा हरेश खत्रे माणूस आहे. असं आहे हा. चला दुसऱ्या दिवसातला पहिला चेंडू फिल्डिंग साठी सज्ज कामोटकर भाऊन आणि खेळण्यासाठी भोईर पाटील परिवार. पहिला चेंडू घेऊन येतो धनेश कामोटकर खेळण्यासाठी सज्ज. आणि हा पहिला चेंडू उचलला, पाहूया झेल होती की नाही. आणि ही झेल ड्रॉप. खरोखर सुंदर असा मोका हेमंतला, प्रशांतला, कोण हेमंतला एक चांगला जीवदान. जिथे एक नव्हती डायरेक्ट कॅच हातामध्ये, प्रवीणने कॅच टाकली, डबल 2 धावा करल्यात. अतिशय खराब फिल्डिंग. अशी फिल्डिंग मोठ्या प्लेयर्सनी करू नये, कारण की नाईट टुर्नामेंटला तो आज काल खेळलाय. तर काल त्यांनी कॅची भारी घेतल्यात, परंतु आज त्यांनी घेमनची कॅच सोडली. रवींद्र भास्कर भोपी. रवींद्र भास्कर भोपी यांनी आमच्या स्टेजवर उपस्थित दाखवावी. हा चेंडू गेला, नो वाईट. ओके सर, परफेक्ट वाईट. उंच चेंडू डायरेक्ट डोक्याच्या वरून, बॅटीच्या वरून धनेश कामकरने डायरेक्ट बाउन्स चेंडू केला. बाउन्स चेंडू मध्ये डायरेक्ट 1 रन्स एक्स्ट्रा, 3 धाव संख्या भोईर पाटील संघाची. भोईर पाटील संघ म्हणजे त्यांना प्रसिद्ध म्हणून दैत्य असे म्हणून म्हणतात. आणि हा हेमनी चेंडू हुकवला. चेंडू डायरेक्ट जागच्या जागीच फसला आणि बसला तिथे. काय प्लॅनिंग आहे. खतरनाक फिल्डिंग, खतरनाक वेने या ना. असं तर तुम्हाला उल्लू बनवून दे. धनु बॉल चांगला टाकतोस, पण ते पण अजिबात ना. तरी हरेश्वरी बॉल आला नाही, तो तर काय टाकेल सांगू शकत नाही. ते तिथून डायरेक्ट फेकल घालायचे डायन. तिथे मात्र धाव संख्या 7 तरी पाहिजे. एकटा अंकेश 50 करेल, म्हणून तुम्ही 7 धावा काढा. इथे चेंडू फसला, चेंडू मध्ये धाव नाही, चेंडू मिस झालेला आहे. आणि धाव संख्या झाली आहे ती दैत्य संघाची 5. तुम्हाला धाव संख्या उभारायची असेल तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये 15च्या 11च्या गतीने जायला लागेल. हेमंत आहे तोपर्यंत मॅच आहे. आणि हा हेमंतनी बघता बघता सांगता टाकला डायरेक्ट बंपर. दे धनादन. अंपायर काय चव का. ओके प्रवीण सर. आमची आई, मोठी तुझी आई अक्काबाई, अक्का आई आणि मरू आई. खरोखर आमच्याकडे आमचा मोठी तुझा सुख दुःख काय असेल, कोणाच्या घरामध्ये जर त्रास होत असेल तर आम्ही अक्काबाईला आणि मरोईला आवाज देतो. खरोखरच आणि आम्हाला सुख दुःखाचा आमचा विचार करतो. त्यात आमची अक्काबाई. इथे हा षटक समाप्त. एक चेंडू आहे. धनुने मगाशी एक वाईट टाकला, नो टाकला, त्याच्यामुळं इथे धाव संख्या झाली ती पाटील परिवाराची, पाटील भोईर परिवाराची 10. शेवटचा चेंडू शिल्लक धनु यांचा. धनु रातभर जागा असेल तरी आज आलाय खेळायला. डोल्यावर झोप असेल आणि मात्र झोप उडवली. खतरनाक फटका, डायरेक्ट दणका, सुंदर छक्का. डीजी मास्टर दे दनादन एक सॉंग.
मोठे अंकुश हा एक असा डीजी मास्टर आहे की किती भारी भारी 20-20 25-25 लाखाचे साऊंड सिस्टीमचं ते प्लॅनिंग करून ते डीजी मास्टर आणि खरोखरच त्यांना बाहेर बोलवतात कधी कधी तेच आपले अंकुश पाटील डीजी मास्टर्स यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचा डीजी ते आयोजित केलेला आहे धमाखरी ग्राउंडवर. पुढचा चेंडू प्रवीण येथे मात्र खतरनाक गॅप शॉट डायरेक्ट तिथे डबल 1-2 भेटेल. एक झाली दुसऱ्यावर सज्ज दुसरी कव्हर नाही. येथे प्रवीण चेंडू फेकू नको 2-2 धावा काढतात मंगातपासून नाही तर तू घालवशील ना लेकरची याप. येथे कामोटकर भावनांना अडवायचा असेल तर अंक्याच्या धावा पहिल्या 50 साईडला ठेवा. हेमंत पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय. येथे मात्र हेमंत आता स्ट्राईक वर आहे आणि तो पहिला ओपनिंगलाच उतरलाय त्याच्यामुळे त्याला त्या पिचचा अभ्यास झाला अनुभव झालाय. तो आता काही त्याच्या आता बॅटीतून 2-3 फटके तर बसतीलच याच्यात काही निश्चित. तीन ओव्हर मध्ये धाव संख्या झाली आहे ती 37. हॅलो पाणी प्रवीण पाटील पंच पिरकोन ह्यांनी आपला आदेश दिले की पाण्याची व्यवस्था करा. पाणी घेऊन जा ताबडतोब 2-3 बॉटल घेऊन जा. श्रेयश ह्यांना ग्राउंडवर पाठवलंय पाणी घेऊन. पुढच्या वर्षी तुम्हाला पाणी न्यायची गरज नाही डायरेक्ट आपला टेम्पो येईल. हा कामोड करण्याचा जावं पाणी घेऊन गेलाय. तो जाशील तिथे ना श्रेयश काहीतरी कानमंत्र उलट देशील हो. सासरूरचे संघाला जिकवशील सगळं टिकवा असं आहे ना. इथे मी तर सांगतोय चुकून जर ही धाव संख्या जास्त झाली तर अंकेशला टेन्शन येईल, धनुला टेन्शन येईल, प्रवीणला टेन्शन येईल, बंटीला टेन्शन येईल, मयूरला टेन्शन येईल ना. जास्त टेन्शन येईल तो आमच्या अतुलला. आता अरे सर नाईट आलेत ना. अरे सर कंपनीचे आलेत का कंपनी चाललेत. नका जाऊ या दिवसभर राहा या सांगायचं आहे. धाव संख्या झाली ती दैत्य संघाची 37. जर इथे तुम्हाला 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा ओव्हर शिल्लक. विशाल इथे नवदीप पाहूया. नवदीपच्या आता हातून 2-3 तरी षटकार पाहिजेत कारण की तेवढीच आशा पाहिजे आशा आहे पाटील भोईर परिवाराला. आणि नवदीपने हा एक चेंडू गमावला. चेंडू मध्ये 1-2 मिळतील. इथे डबल 2 धावा डबल 3. खरोखरच खराब फिल्डिंग रे. 4-5 धावा आशात दिल्या. धाव संख्या 3 आणि पूर्ण धाव संख्या झाली ती पाटील भोईर संघाची 40. आदेप तुम्हाला 15 धावा पाहिजे म्हणजे 50-55 धावा झाल्या म्हणजे टार्गेट फिट होईल. 50-55 धावा पाहिजेत तुम्हाला जर टफ मॅच पाहिजे असेल तर. हेमंत हा हेमंतने परफेक्ट गॅप शॉट डायरेक्ट कडक शॉट डबल 2 धावा. इथे हेमंतने 2 धावा काढल्यात. संघाची धाव संख्या 42. आता 2-3 चेंडू आले. 2-3 चेंडू मध्ये 1-2 षटकार पाहिजेत तर तुमची धाव संख्या 50-60 50-55 होईल. कारण की कामोटकर टीमने लगातार 3 वर्ष सलग 3 वर्ष जो फिरता चषक होता तो
पहिला चषक त्यावेळेस घेऊन गेलेत, म्हणून कामोडकर टीम एक नंबर आहे सर्व भावनांपेक्षा. इकडे मात्र चेंडूने वाट चोखलली. दणदणी चेंडू स्पीडला डायरेक्ट बाउंड्रीच्या दिशेने, लक्ष्मण रेषा पार. तीन चेंडू किती राहिले? चेंडू शिल्लक 3 चेंडू आहे. 3 चेंडू मध्ये 2 षटकार पाहिजेत. लक्षात ठेव, ही अंकेश कामोडकरची टीम आहे, अशी तशी टीम नाही. अतिशय भयानक टीम आहे. हा डायरेक्ट चेंडू गॅप शॉट, डबल 1-2 मिळतील. डबल दुसरी कव्हर. अरे 3 धावा झाल्या असत्या. हा झाले, तिसरी झाली. खलास वाटोला गेला, दशा उरवली. धावून 10 धावा एक्स्ट्रा काढल्या. का रे? थर्ड अंपायरची मागणी. याच्यानंतरचा होणारा सामना पंडित 11 आणि पंडित शूटर आणि पंडित सनरायझर्स पंडित या दोन्ही संघाचे कर्णधार ज्ञानेश्वर पंडित आणि संकेत पंडित. चला या. येथे ऋषभ तिवारी कॅमेरेमॅन आहेत, ते पाहतील. इथे कोणाला जमणार नाही. इथे सर्व आमच्याकडे सर्व सेटिंग लावून ठेवलेले आहे. वाईट पण देणार नाही चुकीचा, आणि आउट पण देणार नाही, नो पण चुकीचा देणार नाही. सर्व आहे हाय फिक्स. हॅलो. या सामन्याचे उद्घाटक पंडित शेठ दादा गोवारी कामोठे यांच्याकडून तब्बल या आयोजनासाठी 2501 रुपयाची देणगी आलेले मंडळ आभारी आहे. ऋषभ गोवारी ऋषभ तिवारी कॉम्प्युटर चेक करत आहेत. प्रवीण सर या, तुम्ही पाहणी करा. संदेश भगत युट्यूबचे मालक संदेश भगत नौपाडा यांनी आमच्या स्टेजवर येण्याची कृपा करावी. देवचंद भोपी वाट पाहत आहेत. युट्यूबचे मालक संदेश भगत नौपाडा, आमच्यासाठी त्यांनी सुंदर असं युट्यूब चं नियोजन केलेलं आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. हॅलो. दोन चेंडू आलेत. 2 चेंडू मध्ये एक तरी षटकार पाहिजे अशी इच्छा आहे श्रेयसची, परंतु बॉलर पण त्याच्यामध्ये आहेत रे. एकदम खतरनाक बॉलर आहेत, बॅटर आहेत. नॉट आउट आहे. चला फिल्डिंग सजवा. नॉट आउट. चला 2 चेंडू आहेत. नवदीप 2 चेंडू मध्ये काय कायमतकर 2च्या 2 धाव संख्या 49. 49 धाव संख्या. जर तुला 60 पाहिजे असेल तर 2 उठव, थांबू नको, भेटल तसा. दोमान उचल डायरेक्ट. 200 रुपये हरेश भोईर करून. 2 चेंडू 2 लगातार मारले तर 200 रुपये. कारण की हऱ्याने 500 लावलं समून त्याला अर्ध पैसे विमल खावा लागतात ना. हॅलो. त्याच्यामुळे तो त्याने 300 घटवलं. कामोडकर नाईट रायडर्स मात्र हितचिंतक विलासजी कामोडकर यांचं शुभ आगमन झाले आमच्या मंचावर. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओरटू पणी सर. घुमावला. आला
भावनांचा आशीर्वाद घेऊन आला एलकोट एलकोट. येथे मात्र धाव संख्या झाली ते नवदीपच्या या षटकाराने किती 55. आता एक शेवटचा षटकार पाहिजे, एक मात्र जबरदस्त बघून उचल बघून चेंडू वाईट हाय जीवदा नाही. इथे एक चेंडू पाहिजे होता तो पण व्यवस्थित टाकला नाही नैलेशने. नैलेशला माहितीच आहे बाबा आपण मेन चांगला बॉलर आहोत, कसा चेंडू टाकायला पाहिजे, परंतु नैलेशने वाईट टाकला. परंतु या वाईटचा फायदा मात्र नवदीप उचलते का पाहूया. आला आला गोंगद आला गोंगद आला. तिथं नशीब मात्र सुंदर अशी फिल्डिंग केली आहे अंकेशने. तर एक झाले, दोन झाल्या, तिसरी मात्र तिसरी सुद्धा चौथी पून चौथी. आता मात्र काहीतरीला भेटला. चला धाव संख्या झाली ते पाटील भोईर भाऊबंदांची 59-60 करून विन वाजाय ते कामोडकर भाऊबंदांना. धन्यवाद. हरेश मडवी पुढची कॉमेंट्री करतील सुंदर अशी. आपण बोलूया स्वागत समारंभाकडे. फंटूस 11 टीमचे अध्यक्ष ज्यांच्या मार्फत मात्र फंटूस टीम मात्र एमपीएल साठी स्पॉन्सर केली जाते, असे मात्र स्पॉन्सर विलास पद्माकर कामोडकर यांचा सन्मान करतील आमचे मुख्य आयोजक देवचंद्र दादा भास्कर भोपे यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र त्यांना सन्मानित करण्यात येतोय. विलास पद्माकर कामोडकर फंटूस 11 टीमचे अध्यक्ष व स्पॉन्सर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं मात्र स्वागत करतील आमच्या आयोजनाचे मुख्य आयोजक देवचंद दादा भोपी यांच्या पवित्र शुभ हस्ते. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धानंतर आपण विचार केला तसेच आमचे मुख्य आयोजक देवचंद्र भास्कर भोपी यांचे बंधू छोटे बंधू हरेश अरुण भोपी यांचं सुद्धा स्वागत करतील. देवचंद दादा छोट्या बंधूचे मात्र स्वागत करतील. मायेची प्रेमाची उपदार शाल गुलाब पुष्प वेग भोपी चषकाची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. हरेश अरुण कामोडकर देवचंद दादा भोपी यांचे छोटे बंधू हरीश कामोड पाटील भोपी हरेश अरुण भोपी यांचं स्वागत करतील. देवचंद्र भोपी साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मानित करण्यात येतोय. जर विचार केला 59 धावसंख्या उभारली आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते कामोडकर परिवारासमोर पोलिओ पाटील परिवारानं. हॅलो 24 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज कामोडकर सांगाल तर कामोडकर परिवारामध्ये जर विचार केला का ज्यानं बॅक म्हणून ज्याला ओळखलं जातो जो अंकेश कामोडकर सलामीला आलाय. तुमच्या या सामन्यासाठी रतन सहदेव भुईर यांच्याकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आल्यात आणि तुम्हाला कळवण्यात सुद्धा आलं की याच्यानंतर मंदिरावर येल आहे 500 इटा वावाच्या दिन ताबडतोब इथून जायचं तुम्ही पाटील भुईर परिवार. चला पाण्याची व्यवस्था करायचं आहे. आयोजक रतन सहदेव भुईर आबू भुईर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या पाटील भुईर परिवारासाठी. जवान दादा परशुराम पाटील प्रकाश दादा परशुराम पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. तर कामोडकर परिवाराला मात्र सपोर्ट करण्यासाठी कामोडकर परिवाराचे सासरे नरेश नामदेव मडवी यांचं सुद्धा आगमन झालंय. जावई यांची बॅटिंग बघण्यासाठी ते आलेत. नरेश नामदेव मडवी
चला पंचांनी वेळ दौडू नका, सामना ताबडतोब सुरू करा. 60 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे कामटकर परिवाराला. 24 चेंडूंमध्ये 60 धावसंख्येचं लक्ष. चला कामोडकर संघाचा 12वा प्रतिनिधी या. कामोडकर 12वा प्रतिनिधी पाठवा. पाटील भोईर परिवाराच्या गोलंदाजांना विकेटसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हरेश भोईर यांच्या मार्फत. सामन्याचं विश्लेषण केला ना तर पॉइंट गल्लीकडे असणारा क्षेत्ररक्षक कुंदन भोईर, पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक स्वप्नील भोईर, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक धीरेश भोईर, मिड ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक विनोद पाटील, लॉंग ऑफ कडे नवदीप पाटील, गोलंदाज पंकज पाटील, मिड ऑन कडे मात्र विद्याधर पाटील, डीप स्क्वेअरलेच्या दिशेनं श्रेयश पाटील, शॉर्ट लेगच्या दिशेनं विघ्नेश पाटील. पहिला चेंडू पंबलिंग विद्याधर, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो. एक धावसंख्या पण गळली, दुसरीसाठी कॉल आणि बघूया या सामन्यासाठी आत्ता चालली देणगी विलास पद्माकर कामोडकर यांच्याकडून मात्र 501 रुपयाची देणगी आलेली आहे. तर रनआउट साठी मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. नॉट आउट, पंच नॉट आउट. पहिल्या चेंडूवर रनआउटचा धोका झाला असता पण सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात मात्र धनेश कामोडकर. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2. 60 धावसंख्येचं लक्ष असताना सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अंकेश कामोडकर आणि धनेश कामोडकर एक विस्फोटक जोडी मात्र मैदानात उतरली. उलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. अंकेश कामोडकर ग्लान्स करण्याचा मानस होता पण अंकेश कामोडकर मात्र हुकतोय, चेंडू जातोय मिस. अरे गोलंदाज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. पंकज जवान परशुराम पाटील नावाचा गोलंदाज मात्र अनेक मात्र जितूंची माहिती, जितू भोईर यांच्याकडून माहिती आली, अनेक डॉचकांचं कालवण खाणार मात्र गोलंदाज. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेनं जातोय. वन बाउट चौकार, चौकारच्या साह्यानं मात्र संघ पोहोचतो 6च्या घरात. डीजे पाटील भोईर परिवाराचे पोलिओ परिवाराचे आधारस्तंभ हरेश भोईर यांच्याकडून या शृंखलेसाठी मात्र 201 रुपयाचे देणगी आलेले मंडळ आभार आहे. हा बारी पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र पनिशमेंट केली जाईल स्टेट डाईव्हच्या दिशेनं. पुन्हा एकदा जातोय आसमानी सुलतानी उत्तुंग षटकार. साधारणतः भंडारा मात्र मैदानावर उधलवलाय तो अंकेश कामोडकर यानं. पहिल्या चेंडूवर दुहेरी, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेनं चौकार, तर चौथ्या चेंडूवर मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं उत्तुंग षटकार आलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा बाहेर षटकार. संघ पोचतोय तो 18च्या घरात. डीजे पाच समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18.
आता मात्र अंकेश कामोडकर लय मध्ये आलाय, पद तालित्य करताना दिसतोय मैदानावर अंकेश कामोडकर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय अंकेश कामोडकर. षटकार हॅट्रिक होईल काय मैदानावर अंकेश कामोडकर मार्फत ती पाहायची आहे. गत वर्षाचा 3 वर्षाचा लगातार चॅम्पियन संघ राहणारा कामोडकर परिवार फिरता चषक मात्र त्यांच्या कुलदैवत मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज 4थं वर्ष, 4थ्या वर्षामध्ये हा फिरता चषक कुणाकडे जाईल ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू पॅन्डल स्वीप केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र जाईल आसमानी सुलतानी षटकार. आणि पहिली आजच्या दिवसाची पहिली षटकार हॅट्रिक संपन्न करते तो अंकेश कामोडकर. संघ पोहोचतो सुद्धा मैदानात आहेत. तोपर्यंत कामोडकर संघ परिवाराला मात्र अशा पल्लवीत असणार आहेत. कामोडकर परिवाराच्या एक बिग थ्रू, एक सफलता जर प्राप्त झाली इथून तर मात्र टर्निंग पॉइंट बनू शकतोय मात्र पाटील भोईर परिवारासाठी. पाटील परिवाराचा तेंडुलकर बघितला, पाटील भोईर परिवाराचा जर तेंडुलकर बघितला तर मात्र विनोद भोईर सचिन तेंडुलकरचा फॅन मात्र अतिशय मोठा तगडा फॅन मात्र सचिन तेंडुलकर यांचा विनोद पाटील. भोपी परिवाराचे जावी मात्र विनोद पाटील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 24. आता फिल्डिंग मध्ये मात्र परिवर्तन. स्क्वेअर लेगच्या दिशेने धीरज पाटील, मिड ऑफ एक्स्ट्रा डीप मिड विकेटच्या दिशेने नवदीप पाटील, लॉंग ऑन कडे मात्र विघ्नेश पाटील, लॉंग ऑफ कडे मात्र श्रेयश पाटील आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र पंकज जवान पाटील. स्वतः यष्टी रक्षक परेश पाटील. लेग स्लिपला मात्र हेमंत पाटील, फर्स्ट स्लिपला मात्र स्वप्नील भोईर. पुन्हा एकदा स्ट्रेक डावच्या दिशेने ग्लान्स केला चेंडू, एक धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल बघूया होईल का, आणि मात्र 2 धावसंख्या सुद्धा पळून काढल्या. त्या 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 26 घरात. अंकेश कामोडकर यांना पहिल्या शतकात फलंदाजी केली काय आणि हरेश भोईर मात्र मंचावरून खाली उतरले काय. हरेश भोईर यांच्यामध्ये विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाटील भोईर परिवाराच्या गोलंदाजांना म्हणा मात्र सुवर्ण संधी. अहो चेंडू मात्र निर्धाव चेंडू होता, पण मात्र फॉलो थ्रो मध्ये गलत फिल्डिंग झाली. स्वतः यष्टीरक्षक परेश पाटील यांच्याकडे आणि 22च्या स्वरूपात आली एक धावसंख्या. एक धावसंख्येने संघ पोहोचतो 27 घरात. 22च्या स्वरूपात एक धावसंख्या 27 घरात संघ पोहोचतोय. कामोडकर परिवार आता मात्र स्ट्राईकवर येतो तिथं अंकेश कामोडकर. अंकेश कामोडकर याला क्रिकेट कुणी शिकवलं असेल तर त्यांचे मोठे बंधू अतुल कामोडकर. लहान असताना मात्र कपडे धुण्याचा ठोपटना त्याच्या हातात दिला आणि अतुल कामोडकर स्वतः मात्र अंकेश कामोडकरला गोलंदाजी करायचा घरात समोर. तिथून मात्र मोठ्या बंधूंकडून जो क्रिकेटचा मात्र त्यांना हे मिळालं ते कायम स्वरूपी मिळालं. आणि त्याचा अतुल कामोडकरची जी लहानपणीची मेहनत होती ती अंकेश कामोडकर मात्र सफलतापूर्वक प्राप्त करतोय. हा मात्र गुरुतुल्य भाऊ अतुल कामोडकर आहे अंकेश कामोडकर यांचा. आज मात्र त्यांची मेहनत, त्याच्या मोठ्या भावाची मेहनत अतुल कामोडकरची रंग लागली
तीन बाईक मात्र त्याने पटकवल्यात मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या. ते अंकेश कामोडकर कुणामुळे इतका मोठा झाला तर त्याचे मोठे बंधू अतुलजी कामोडकर यांच्या मुलं. स्वतः मात्र क्रिकेटचा त्याग केला अतुल कामोडकर यानं आणि स्वतः घडवलं ते आपल्या मात्र लहान बंधूला अंकेश कामोडकरला. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फसली पण असलेला स्वप्नील भोईर थ्रो मात्र अचूक झाली होती पण उंची जास्त होती आणि रनआउटचा धोका पत्करला असा पण सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचते धनेश कामोडकर. एक या धावसंख्येने संघ पोहोचतो 28व्या घरात. एक शतक आणि 3 चेंडूंचा खेळ संपला. आता कुठेतरी मात्र कुंदन भोईर यानं मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. पहिल्या षटकामध्ये 24 धावसंख्या आल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावसंख्या देते तो कुंदन भोईर. चौथा चेंडू घेऊन जाईल समोर फलंदाज धनेश कामोडकर. कुंदन टू धनेश. पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे चेंडू जातात तिथं क्षेत्ररक्षक श्रेयश पाटील मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. हो आणि ही बघा अति घाई संकटात नाही रनआउटच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय कामोडकर परिवाराला. धनेश कामोडकरच्या स्वरूपात 29 धावसंख्या. डीजे त्याच्या जागेवर नवीन फलंदाज होते विशाल कामोडकर. विशाल कामोडकर याच्या बॅट मधून एक तरी मात्र कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात मात्र आपल्याला एक तरी मात्र षटकार पाहायला मिळेल विशाल कामोडकरच्या बॅट मधून. ही ताकद विशाल कामोडकरची आहे. त्याचे छोटे बंधू अजूनपर्यंत मयूर कामोडकर तंबूच्या आसऱ्याला कामोडकर परिवारासाठी शुभेच्छा देतात. त्यांचे भाचे बाला पाटील पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. एकदा संख्या पळून गेली दुसरीसाठी कॉल आणि बघूया टिपा अजून 80 आंबा पारा बस निसत. जिथे एक धावसंख्या होती तिथं मात्र 3 धावसंख्या मिळतात. 3 धावसंख्या मिळतात त्या विशाल कामोडकर याला. या 3 धावसंख्येचं बेनिफिट मिळते आणि 3 या धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 32. निश्चितच हा जर डायरेक्ट हिट झाला असता तर अंकेश कामोडकर सारखा मोहरा मात्र रनरच्या स्वरूपात प्राप्त झाला असता. धावसंख्या झाल्या त्या 32. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या झाल्या त्या 32. कुंदनचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर दुहेरी, दुसऱ्या चेंडूवर एक, तिसऱ्या चेंडूवर एक, चौथ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात सफलता प्राप्त आणि 5व्या चेंडूवर 3. 13 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज कामोडकर परिवाराला. तर एक सफलता जर प्राप्त झाली तर निश्चितच सामन्यामध्ये परिवर्तन घडू शकतोय. हा परिपथचा चेंडू झेल उडालाय. जेल खाली कोणीच नाही जाईल सीमा पार षटकार. हा परिपथचा चेंडू होता पूल केला. पूल इज सक्सेसफुल. मात्र अंकेश कामोडकरच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय षटकार. षटकारच्या साहाय्याने संघाची
या आहे आणि त्यांनी आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये यावे. पुढचे कॉमेंट्री करतील माझे मित्र हरेश. धन्यवाद पनीस भोपी. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूच्या समाप्तीने 2 धावसंख्या दिल्या. त्या मात्र विघ्नेश पाटील यानं आता स्ट्राईकवर येतो तो खुंकार खिलाडी अंकेश कामोडकर. कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करे विघ्नेश पाटील. का प्रथम गोलंदाजी करत असताना पंकज पाटीलला अनेक मात्र कान मंत्र त्यांनी दिले. तो मात्र विघ्नेश पाटील आता मात्र स्वतः गोलंदाजीच्या भोळ्यावर गोलंदाजीच्या प्रगतीपथावर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. ओ बॅटची एज लागली होती का बट पाहूया. तर लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय सावकार. बॅटची एज उडवली होती मात्र या गोलंदाजानं लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय होता पण यष्टी रक्षक थोडा 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू विघ्नेशाचा अंकेश कामोडकर साठी उडवला. आता मात्र आभारी पद्धत चेंडू जाईल मात्र मिड ऑनच्या दिशेने जाईल. षटकार संधी मिळतो. षटकाच्या साहाय्याने संघ पोहोचतोय तो 50च्या घरात.
सामन्यातील नाणेफेकी होते A1 जोडीचे मात्र अरविंद वसंत भुरेंच्या पवित्र शुभ असे नाणेफेकी होते. दोन्ही पंडित परिवार आमने सामने मात्र होईल आणि कुंदन पंडित परिवार कुंदन पंडित मात्र नाणेफेकी जिंकतोय. आपला निर्णय ताबडतोब कालवायचा आहे. 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. अंकेश कामतकर स्वतःच्या वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळतोय. काय मला हरेश होरूस आता उरकल असं वाटतंय या चेंडूवर. पुढचा चेंडू उडवलाय मात्र हेलिकॉप्टर लुक दिला स्टेट डायव्हच्या दिशेनं. षटकार आणि सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करतोय तो मात्र कामतकर परिवार.